विस्ताराने भारतात मुसलमान वेगाने वाढतायत। भारतात हिंदूंनी घटले, मुसलमान वाढले। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा धक्कादायक अहवाल समोर आला। भारतामध्ये मुसलमान वेगाने वाढतायत असं या अहवालात म्हटलंय। भारतात हिंदूंची संख्या वाढतीये, मुसलमान वेगाने वाढतायत असं या अहवालात म्हणण्यात आलं। दरम्यान पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल काय सांगतो पाहूया। हिंदू घटले, मुसलमान वाढले असं या आर्थिक अहवालात म्हटलंय। आपण टक्केवारी बघूया। हिंदू 1950 साली 84.68% होते, 2015 साली 78.6% होते आणि आता 7% घट हिंदूंच्या एकूणच संख्येमध्ये दिसते। मुसलमानांमध्ये 9.84% 1950 साली मुसलमान होते, 2015 साली 14.9% मुसलमान होते। त्यामुळे ही वाढ जी आहे ती 43.15% आहे। ख्रिश्चन धर्मियांच्या बाबतीमध्ये आपण जर आकडेवारी बघितली, 1950 साली 2.24% ख्रिश्चन धर्मीय होते, आता 2015 2.36% ख्रिश्चन धर्मीय आहेत। म्हणजेच ही वाढ जी आहे ती 5.38% म्हणता येईल। शीख धर्मियांच्या बाबतीमध्ये 1950 सालची संख्या जर आपण बघितली तर ती 1.24% एवढी होती, 2015 साली 1.85% झाली। म्हणजेच 6.58% वाढ शीख धर्मियांमध्ये दिसून